हाय नमस्कार. तर कसं आहे माहिती आहे का, मी खुश का आहे, कशामुळं आहे? कारण मी नेहमी खुशच असते बाई, दुःखी नसते कधी. टेन्शन ही मागं सगळ्याच्या मागं देवाने दिलेलं आहे. पण मग अशी एका ताईचा फोन आलता आपल्याला, तुम्हाला तर माहिती आहे नंबर आपण दिलेला आहे. तर एका ताईचा फोन आलता, बरेच बाणोबद्दल खूप छान 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 बोलत असतात. ताई आम्ही तुमचा हेडव बघतो, सकाळ उठल्या उठल्या हेडव म्हणजे बघा बायकांना किती कामं असतात घरामध्ये. सकाळ सकाळ असते ती का नाही, स्वयंपाक म्हणा, लेकरा बाळांचं टिफिन द्यायचा करून. आपल्याला पुण्यातनं फोन आलता. आता दिवाळ्या खाऊन खोकलं चालू झालं, दवाखाना गच भरायला लागलं. काय एक तरी पंचायत आहे का माणसाला? मी काय म्हणते माहिती का, चांगलं खाणं म्हणजे पोट ही होत नाही. पण आपण कधीतरी वर्षाच्या आधी म्हणजे वर्षातनं एकदा करतो, तेव्हा लय खाऊ वाटतं. आणि म्हणजे पाहुण्या रावळ्याच्या इकडे ही गेलं की फराळ दिवाळीचा फराळ, मग जास्त गोड खाण्यात येतं, जास्त हे खाण्यात येतं. तर तुम्हाला तर माहिती आहे जास्त गोड बी खाऊ नये, कारण गोड खाण्याने जास्त दुखणं वाढतं, आवाज बसतंय, काय होतंय. आपण कधीतरी खातो गोड आणि ते अचानकच अशा गोष्टी होत्यात की आवाज बसतात, खोकलं येतात, तेल जास्त होतं. नेहमी कालवणात तेल तर खातोच आपण, पण एवढं तेल थोडी टाकतो आपण, मापातच टाकतो. मी खाल्ली दिवाळी बाय टचून, मग काय तर. पण त्या ताईचं असं म्हणणं होतं, ताई मी पुण्याला असते, बाणूबद्दल खूप छान छान बोलत होते, मला लय आवडलं. म्हणजे भरपूरच बाणूची काळजी करतात. म्हणजे मी एक आई असून एवढी काळजी करते, मग तुम्ही पण बाणूची किती काळजी करताय सांगा बरं. तर त्यात भरपूर जणांचं असं म्हणणं होतं, ताई जुन्या आयडीला काय झालं, आपल्या जुन्या आयडीला जरा प्रॉब्लेम आलाय, भविष्यात कधी चालू झाली तर बघू. त्या म्हणत होत्या तुम्ही आताच हेड्यावर टाकताय, तुमच्या मोबाईलला ॲड पण आली. मी म्हणलं आली असं, म्हणजे हेड्यावला ॲड पण आली, म्हणजे ॲड यायला का नाही लय दिवस लागत. पण आपण काय केलंय, जुन्या आयडीला नवीन आयडी जोडली या, त्यामुळं ती ज्योती भालेराव होती आणि ही ज्योती भालेराव 14 आहे. त्यामुळं फक्त फरक एवढा 14 आहे. तर कसं आहे माहिती आहे का, आता बघू आपलं नशीब आपल्याला साथ देत आहे का, आहे की नाही. आपल्या नशिबावर बोट कधी पण ठेवायचं. देवाने इकडली सावली इकडं होतीच, आपली सावली कधी इकडं पडती, कधी इकडं पडती, कधी इकडं पडती, कधी इकडं पडती का नाही सांगा बरं. मग जसं आपली सावली आपल्याला साथ सोडत नाही, तसं लग्न झाल्यावर नवरं साथ सोडते. तर एकाचं असं आहे, भरपूर जणांचं चांगलं आहे. देव करो त्यांचं खूप चांगलं हो. कारण नशिबात आता तुम्हाला सांगते, लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायचा होता आणि माझ्या दिराला फोन केला मी, म्हणजे माझ्या मावस भावाकडून नंबर घेतला, माझ्या दिराला फोन केला आणि दिराकडून दीक्षेच्या पप्पाचा नंबर घेतला. लय फोन लावले, एकही फोन उचलला नाही. मला टेन्शन आलं तर आता केवायसी करायची, ते काय म्हणतात ती ही जातं काहीतरी त्याला म्हणते ते बघा, ती कसला कोड असतो ते जातो, ते कोड सांगावा लागतो. पण त्याने नंतर फोन लावला बरं का, फोन. पण ते एवढं त्याने मला केलं सहकारी, पण नंतर काय म्हणायला लागला, मला 500 रुपये दे. मला माहिती आहे तुझी त्याची चाल, कारण त्या दिवशी काय बोलला नाही, पेलेला होता त्याने, पेण्याच्या ह्याच्यात पटकन दिला आणि ते पण मी लेकराचं कारण पुढं घालून काढून घेतलं. गुगल काय म्हणतात ती कसला कोड असतो ना आपल्याला, ती हे करायचं असल्यावर काय ये ना बघा माझ्या ध्यानात, असं नका ध्यानात आल्यावर सांगते. पण अशा गोष्टी असते त्या, ती खूप छान असा बोलल्या तर ते असं म्हणत होतं, आता नांदायला कसं जायचं, याचं मागचा दिवस पुढं आणतोय. आणि महागणं यांच्या घरादारांनी तरी ती सांगत होता की सगळ्यांनी पैसे वाटून घेतलं, तू असती तर दिलं असतं वाटून. अरे तू ठेवलंच नाही ना, तू व्यवस्थित मला ठेवलं असतं,
लेकरा बाळांना बघितलं असतं तर अशा गोष्टी घडल्या नसत्या. तो पण माझा हेडव बघतो या, कारण त्या दिवशी मला कळलं की मला म्हणलं मी पण बनवतो, मला शिव्या ही देतीच, मी देत नाही. मी म्हणलं ले मधात उतरवला. तेव्हा त्यांनी कोड सांगितला. मग सांगितलं चांगलं हो का, चांगला पण आहे ती, असं काय नाही की एवढं चांगला पण नाही ती, पण हाय म्हणायचं. माणूस जन्म आहे या जगात, चुकून जन्म घेतलेला असा व्यक्ती ती आहे. पण कसं असतं माहिती आहे का, आता ती मला त्या दिवशी सारखा फोन करायला लागला की अगं मी आजारी पडलो. अरे लेकरं आजारी पडते तेव्हा तुला नाही द्यायचं कळत. फुल नाही फुलाची रोज कामाला जातो, 5 किलो बाजऱ्या 2 दिवसात संपवतो, एवढं तू तुझी तब्येत चांगली ठेवतो, कष्ट करतो. एक बाय असून तू बाईला मागतो. मग मी म्हटलं अरे बाय असून तू बाय असता तर बाईला मागणं शोभलं तरी असतं. पण त्याला राग आला, मला जाऊ दे, हसूनच घालवलं त्याने. मग मला असं म्हणायचं की त्याला एकच सांगणं आहे माझं की त्याने भविष्यात तुझी तू चांगला राहा, चांगला याने जग, दारू फिरू पिऊ नको, गांजा ओढू नको. लेकरं बाळ काय तुला भेटा यायचं असेल तर तू येऊ शकतोय. असं काय नाही की मी तुला जे कायद्याने नाही मला दिलं ते मी कायदेशीरून चलते. तू लेकरं आहेत तुझी, तू येऊन बघू शकतोय. कारण तुझी जन्मल्यापासून बानूला का नाही त्याचा एकही कपडा नाही. दीक्षाला तर त्यांनी कपडा घेतलेला आहे, ड्रेस एक, पण जन्मल्यापासून बानूला एकही ड्रेस त्यांनी घेतलेला नाही, किंवा त्याचा बिस्किटसुद्धा पुडा माहीत नाही बानूला. त्यामुळं का नाही, आणि त्या बानूच्या जीवावरती उठला होता ना का नाही, त्यामुळं ती मला ज्या डोक्यातच बसवतो. कारण त्याला बोलायची सुद्धा मला हे वाटतं की, पण काय आडीनडी नडत्यात लेकरा बाळांच्या, त्यामुळं मला त्याला बोलावं लागतंय. लेकरांपुढं कुणाचं नडलंय का, काहीतरी असलं तर डोंगराला पाजर फुडती आहे, फुडती का नाही, काहीकडून देवाला विनंती करते. ही आई असते, ही आई ती आई असते. जन्म देणारी असू किंवा प्रत्येकाची आई असू, आई ही आई असते. म्हणून का नाही माणसानं पुण्य चांगलं करावं, एवढंच माझं म्हणणं आहे. मी तर पुण्य चांगलं करते म्हणून 4 दिवस मी चांगलं खाते. इथनं पुढं पण 4 दिवस चांगलं खाईन. देवाची जर इच्छा असेल तर भविष्यात माझं चांगलं इकडली सावली इकडं झाली तर मी अशा लोकांना मदत करणार की ते बानूसारखे आहेत. माझं चांगलं झालं तर, नाहीतर माणसानं ताई तो अशी का बोलायला लागले. आणि हां, माझा लुक असाच दिसणार तुम्हाला. माझी सावली इकडे झाली ना तरी पण माझा लुक तुम्हाला बदललेला बिलकुल दिसणार नाही, कारण हा माझा शब्द आहे. कारण पहिल्यापासून मला अशीच राहता आली आणि ती सवय पडलेली आहे मला. कारण सकाळनं आंघोळ केली, तोंडाला फक्त फेअर लावली की त्याच्या पडेल काहीच नाही, इरबळ काय नाही ना, टिकली कुठं गेली कुठं काय झालं. टिकली मात्र आपल्या डोक्याला कायम असते, गळ्यामध्ये, आणि फक्त मी पायामध्ये घालत नाही. कारण तेवढं जमलं तर ते पण घालू, असं काय नाही की नाहीतर माणसानं ताई तू सगळं घालते जोडवीस का घालत नाही. घालूच आपण, त्याबद्दल काय नाही. पण सध्या माझी परिस्थिती तशी नाही, जर जमलं तर घालूच की आपण. तर चला, मला ह्याच्याबद्दल बोलायचं होता की मानुषी जपली संस्कृती हा प्रमाणे असते, तर मानुषी नाही जपली तर त्या मानुषीला अर्थ नाही. बरोबर आहे का नाही? तर चला, हे व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नका करू, कारण कमेंट बॉक्स बंद आहे आपलं. तर चला, बाय.